विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या 1440 पदांकरिता मेडिकल ऑफिसरची भरती 2025ची आली आहेत. परंतु यामध्ये ज्या जागा आहेत त्या MBBS पदांकरिता आहेत. तर आता एक प्रश्न आपल्यासमोर आहे की BMSसाठी जागा येतील का, आणि जर जागा येणार असेल तर आम्ही प्रिपरेशन काय करायचं, कशा पद्धतीने केलं पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. पुढील 2 ते 3 मिनिटांमध्ये मी सर्व रूपरेखा या ठिकाणी मी तुम्हाला सांगून देईल. तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर या ठिकाणी आपण बघू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी गट अ S20 म्हणजे बघू शकता वेतन श्रेणी आहे तुमची 56,100. गट अचं हे पद आहेत. तर खूप चांगल्या पद्धतीची ही वेतन श्रेणी आहे. एकूण 1440 जागा या ठिकाणी भरायच्या आहेत. या ठिकाणी MBBS पदव्युत्तर पदवी पदविका आणि या ठिकाणी त्यांनी काय केलं की यामध्ये बदल केला आहे आणि एक नवीन त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे की पदव्युत्तर पदवी पदविका आणि जर तुम्ही पुढील शिक्षण जरी घेत असाल तरी तुम्ही हे पदाकरता अप्लाय करू शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने ही ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे. तर ही ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे 4 नोव्हेंबर रोजी. तर लक्षात घ्या तुमच्या पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे की तुमच्या जागा येणार आहे का, तर 100% तुमच्या जागा येणार आहे. कारण की काही जागा MBBSसाठी आणि काही जागा BMSसाठी या राखीव ठेवल्या जातात. तर तुमची देखील पदभरती होणार आहेत. परंतु लक्षात घ्या यामध्ये आता वेळ लागण्याची शक्यता आहे. कारण की आता आचारसंहिता लागली आहे. पहिल्यांदा आता नगर परिषदेच्या निवडणुका होतील, त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्यानंतर तुम्ही पकडून चला की मार्चमध्ये तुमची ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी येऊ शकते. आता जे इंटर्नशिपला विद्यार्थी आहेत त्यांचं इंटर्नशिप कंप्लीट होण्याचे चान्सेस आहेत. ज्यांचं इंटर्नशिप कंप्लीट झालं आहे ते विद्यार्थी या ठिकाणी तयारी करू शकता. जर आपल्याला प्रॅक्टिस करायची असेल, जर तुम्हाला सरळ सेवेची तयारी करायची नसेल तर तुम्ही सोडून द्या. तुम्ही 100% तुमच्या प्रॅक्टिसवर भर द्या. जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची नाही आहे, जर तुम्हाला सरळ सेवेची एक्झामची तयारी करायची आहे तर नक्की तुम्ही या पदभरतीमध्ये उतरू शकता. लक्षात घ्या एक्झाम काय म्हणता येईल की ॲडव्हर्टाइजमेंट आली नाही म्हणून अभ्यास करायचा नाही असं होत नाही. ॲडव्हर्टाइजमेंट 100% येणार आहे. तुम्ही तयारीला सुरुवात करा. कारण की जे आजपासून तयारीला सुरुवात करतील त्यांच्याकडे काय म्हणता येईल की एक ग्रेस मार्क असतील, ते 100% ही पोस्ट काढू शकता. तर यामध्ये लक्षात घ्या तुमचा जो सिलेबस आहे त्यामध्ये 20% जे वेटेज आहे ते तुमच्या सामान्य आणि चालू घडामोडीला आहे. 20% वेटेज नॅशनल हेल्थ प्रोग्रामला आहे. 60% वेटेज हे तुमच्या आयुर्वेदाच्या सिलेबसला आहे. तर सामान्य ज्ञानचा जो अभ्यासक्रम आहे, तर लक्षात घ्या तुम्ही आयुर्वेदाचे स्टुडंट आहात, तुम्हाला सामान्य ज्ञान हा तुमचा काय तेवढा परफेक्ट नाही आहे. त्यामुळे सामान्य ज्ञानचं जर तुम्हाला मटेरियल हवं असेल तर ते तुम्ही सेपरेटली परचेस करू शकता. तुम्ही कंबाईन पॅकेज घेऊ शकता. या सर्व डिटेल मी तुम्हाला सांगेल. तर आत्तापासून जर तुम्हाला तयारी करायची असेल ॲडव्हर्टाइजमेंट येईपर्यंत तर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींची तयारी आजपासून सुरू करायची. कारण की बाकी कोणत्याही एक्झाम आल्या सपोज मेडिकल ऑफिसर सोडून त्याकरिता देखील तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. तर यामध्ये आणि लक्षात घ्या जे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे त्यामध्ये देखील सामान्य ज्ञान आणि नॅशनल हेल्थ प्रोग्राम त्यांच्या सिलेबसमध्ये दिले आहेत. जर तुम्ही मटेरियल घेतलं तर त्याचा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच होणार आहे. सामान्य ज्ञान चालू घडामोडीमध्ये 10,000+ प्रश्न, 200+ ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, भारताचा भूगोल, त्यानंतर चालू घडामोडी तुम्हाला भेटत आहेत. डिसेंबरपर्यंतच्या चालू घडामोडी आणि पुढीलही चालू घडामोडी यामध्ये ॲड केल्या जातील. आयुर्वेदा मटेरियलमध्ये 3,000+ प्रश्न आहेत. टॉपिक वाईज 1,350 प्रश्न आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 1,650 प्रश्न असे 3,000 प्रश्न आम्ही तुम्हाला देत आहोत. नॅशनल हेल्थ प्रोग्रामचे 400+ टॉपिक वाईज MCQ आणि नोट्स तुम्हाला भेटत आहेत. हा कोर्स परचेस करायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. व्हॅलिडिटी 1 वर्षाची आहेत. परंतु जर तुमची परीक्षा झाली नाही तर तुमची परीक्षा होईपर्यंत हा कोर्सची जी व्हॅलिडिटी आहे ती त्या ठिकाणी वाढवण्यात येईल. जर तुम्हाला अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करू शकता. आपल्याला फक्त नॅशनल हेल्थ प्रोग्राम जर हवा असेल तर आपण 500 रुपयामध्ये परचेस करू शकता. फक्त नॅशनल हेल्थ प्रोग्राम मिळेल. जर आपल्याला फक्त आयुर्वेदा अभ्यासक्रम हवा असेल तर आयुर्वेदा अभ्यासक्रम 1,000 रुपयामध्ये भेटेल. जर आपल्याला फक्त सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हवं असेल तर 500 रुपयामध्ये हे तुम्हाला मटेरियल भेटेल. म्हणजे जर इंडिव्हिज्युअल जर घ्यायला गेले तर प्राईस 2,000 रुपये आहेत. परंतु जर तुम्ही तिन्ही कंबाईनमध्ये जर घेतलं तर हे फक्त 1,800 रुपयामध्ये भेटेल. ही जी ऑफर आहे ती फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी आहे. त्यामुळे आपण जर अजून
परचेस केलं नसेल तर नक्की परचेस करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. आणि जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप देखील आपण जॉईन करू शकता, ज्यावर आपण एक्झाम रिलेटेड अपडेट शेअर करत असतो. तसेच आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर्स शॉर्ट्स, त्याला देखील आपण सबस्क्राईब करा. त्यावर आपण डेली बेसिसवर चालू घडामोडींचे शॉर्ट्सचे व्हिडिओ आपल्याकरता घेऊन येत असतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.